सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 132 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन आज ऑफिसला निघाला. त्यानं तन्वीला नाश्ता खाऊ घातला आणि ती म्हणाली, अर्जुन नको ना जाऊ आज ऑफिसला. आय विश की तू आज घरीच थांबावं माझ्याजवळ. असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली. अर्जुन तिच्या रेशमी केसांवरून अलवार हात फिरवत म्हणाला, तनू बेबी आय हॅव टू गो. आधी म्हणाली असतीस तर प्लॅन केलं असतं सगळं. आता असं अचानक सुट्टी घेतली तर पूर्ण वीकचं वर्कलोड वाढेल ना माझं. आता मला खूप काम असतं. शिवाय आणखी एक कंपनी वाढली आहे की नाही. मग ती तशीच त्याच्या मिठीत राहून म्हणाली, आधी विश व्यक्त करायला हवी होती मी, पण मलाच माहीत नाही की मला काय पाहिजे असतं. असं अचानक कधी पण काही पण खावंसं वाटतं. मनात काहीही येतं. मूड सतत चेंज होतो. तसंच आताही जस्ट आलं मनात की तू माझ्याजवळ थांबावं. प्लीज बेबी, माझी एवढी इच्छा नाही का पूर्ण करणार तू. आणि अर्जुन तसाच तिच्या केसावरून हात फार प्रेमानं फिरवत होता. त्याच्या त्या स्पर्शात खूप माया वाटली तन्वीला. खूप निर्मळ शुद्ध स्पर्श होता तो त्याचा. अर्जुन म्हणाला, आय अंडरस्टँड तनू, मला तुझं माइंड कळतंय, पण मी अजून थोडा वेळ थांबतो ना तुझ्याजवळ. पण प्लीज बेबी मला जाऊ देशील. तुला हवं तर मी विकेंडला थांबतो तुझ्याजवळ, ओके. ती म्हणाली, नॉट ओके. अर्जुन सर, विकेंडला मला आणखीन दुसरंच काहीतरी वाटेल ना. मग ती विश एका आठवड्यानंतर पूर्ण करशील का. आणि अर्जुन गप्प बसला. कालच संडे झाला आणि आज पुन्हा घरी राहिलं तर लोड वाढेल असं वाटलं त्याला. आणि त्यानं रियाला कॉल केला आणि म्हणाला, घरी ये असशील तशी. तन्वी म्हणाली, तिला का बोलावलं तू. अर्जुन हसून म्हणाला, आज रियाशी गप्पा मारत बस, तुला बरं वाटेल. एकटं वाटणार नाही. आणि मला माफ कर, मी तुझी ही विश आता तरी नाही पूर्ण करू शकत. असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि ती नाराज होत म्हणाली, ओके जा तू, पण लवकर येशील ना. तो म्हणाला, येस डेफिनेटली. मग अर्जुन ऑफिसला गेला. अतुल अजूनही आला नव्हता आणि अर्जुन वैतागला. हा डफर अजून कसा काय आला नाही. पुन्हा त्याला काहीतरी झालं काय. पुन्हा त्याला काहीतरी झालं नसेल ना असं अर्जुनला वाटलं आणि त्यानं फोन करण्यासाठी फोन हातात घेतला. इतक्यात अतुल हसूनच म्हणाला, मे आय कम इन सर. आणि अर्जुन म्हणाला, नो गेट लॉस्ट. आणि अतुल चक्रावला आणि म्हणाला, व्हाय सर, व्हॉट हॅपन. काय झालं. अर्जुन रागावण्याचं नाटक करून म्हणाला, वाजले किती. अतुल म्हणाला, 9:30. मग ही काय वेळ आहे यायची. अतुल नाराज होऊन म्हणाला, सॉरी सर, पण बायकोची आज मला सोडण्याची इच्छा नव्हती. तिनं पकडूनच ठेवलं होतं मला. हट्टच करत होती आज घरीच थांब म्हणून. सर मला ना ती येऊच देत नव्हती अहो. आणि अर्जुन हसून म्हणाला, आणि इथे तुझा नवरा तुझी वाट बघत आहे त्याचं काय. त्यालाही तू ऑफिसमध्ये नसशील तर करमत नाही. असं म्हणून अर्जुन हसायला लागला आणि अतुलही रिलॅक्स होऊन हसला आणि म्हणाला, सर अहो घाबरलो होतो ना मी, मला वाटलं तुम्ही खरंच चिडलात माझ्यावर. मग अतुल पुन्हा एकदा म्हणाला, मे आय कम इन सर. अर्जुन हसूनच म्हणाला, यस कम इन. मग अतुल आत आला आणि खुर्चीत बसला. अर्जुन म्हणाला, तुझ्या घरी आता जो सीन झाला ना. अतुल म्हणाला, कोणता सर. अर्जुन म्हणाला, अरे हाच की, आता जे तू सांगितलं ते. आणि अतुल हसून म्हणाला, ओ अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. हाच ना. अतुलने विचारलं. अर्जुन म्हणाला, हो हाच. तनूची सुद्धा इच्छा नव्हती यार मला सोडण्याची. तिने सुद्धा पकडून ठेवलं होतं तसं तुझ्या बायकोने पकडून ठेवलं होतं. आणि अतुल म्हणाला, इमोशनल होतात ना बायका म्हणून. आणि त्यात तन्वी मॅडम तर जास्तच इमोशनल झाल्या असतील कालच्या प्रकारानं. सर कालची न्यूज मीही पाहिली आणि आजही न्यूजपेपरमध्ये बातमी आहे. कोण होती ती. अर्जुननं आता अतुलला सगळं सांगितलं. ओ गॉड मॅम, इतक्या डेंजर आहेत. सर बचके रहणारे बाबा, बचके रहणारे. अर्जुन म्हणाला, अतुल शी इज माय वाईफ अँड शी इज लव्ह मी अ लॉट. अर्जुन सर हा तुमचा भ्रम आहे. आणि अर्जुन म्हणाला, यस अतुल यू आर राईट. मग अतुल म्हणाला, मॅमला जर तिच्याविषयी पहिल्याच दिवशी माहीत होतं तर त्यांनी तिला इतकी का संधी दिली. अर्जुन म्हणाला, अतुल ती माझ्यासारखी भडक डोक्याची नाही. तिची शिकार करण्याची पद्धत थोडी डिफरंट आहे. मी कसा लगेच वार करतो, पण ती शत्रूला आधी खेळवते, 2 पावलं मागं जाते. कारण अशी 2 पावलं मागे गेलं तरच उंच उडी घेता येते. आणि शत्रूला पूर्ण मुळासकट उखडून टाकण्यासाठी त्यालाही त्याचे डावपेच खेळायला चान्स मिळायला पाहिजे ना. म्हणजे त्यालाही वाटायला नको की त्यानं काही प्रयत्न केले नाहीत. मग शेवटचा वार आणि सगळं खाल्लास. तिला असंच नाताशासोबत करायचं होतं.
तनूनं तिची सगळीकडून नाकाबंदी केली होती. बापरे सर, मला तर भीतीच वाटते. आणि अर्जुन हळूच म्हणाला, आय ऑल्सो, मला सुद्धा भीती वाटते. आणि दोघेही खूप हसायला लागले. अर्जुन डोळा मारत म्हणाला, आणखीन एक सिक्रेट सांगू का तुला? अतुल म्हणाला, काय काय आहे सिक्रेट? नताशा माझी एक्स गर्लफ्रेंड होती आणि म्हणून तनूनं तिची डबल वाट लावली. कारण तनू अजिबात सहन करू शकत नाही की कोणी मुलगी माझ्याजवळ येईल, माझ्या आसपास फिरकेल. ती खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत. अतुल डोळे मोठे करून म्हणाला, सर तुम्हाला एक्स गर्लफ्रेंड होती? अर्जुन म्हणाला, गर्लफ्रेंड होती ती, आता एक्स आहे. अतुल म्हणाला, तुम्ही तर फारच छुपे रुस्तम निघालात. हे मला माहीत नव्हतं. कॉलेजमध्ये तर अजिबात कोणाकडे बघतसुद्धा नव्हतात आणि गर्लफ्रेंड चक्क. अर्जुन म्हणाला, आता काय करणार? तीच मागे लागली होती. मग मलाही वाटलं की असेल तीच माझ्या आयुष्याची जोडीदार. पण ती फ्रॉड निघाली, चीटर कुठली. आणि आता संधी मिळतात पैशासाठी पुन्हा ब्लॅकमेल करत होती आणि मला तनू आणि बाळाला काहीतरी करेल अशी धमकी देत होती. अतुल म्हणाला, ओ माय गॉड, म्हणून तुम्ही इतके टेन्शनमध्ये होता का इतके दिवस? सर मला एका शब्दाने बोलायचं तरी. तुम्ही ना मला काहीच सांगत नाही, सगळं झाल्यावर सांगता. अर्जुन म्हणाला, अरे ती माझा पास्ट होती. मी हे तनूलासुद्धा सांगितलं नव्हतं, पण तिला सगळं माहीत झालं. मग अतुल म्हणाला, मग तुम्हाला ओरडल्या त्या? अर्जुन म्हणाला, ओरडली, पण मला वाटलं होतं की ती खूप ओरडेल, पण अपेक्षापेक्षा कमीच ओरडली. जास्त चिडणं बेबीसाठी ठीक नसतं ना, नाहीतर ते बेबीसुद्धा तसंच होतं चिडकं. म्हणून आता आम्ही दोघंही घरात अजिबात चिडत नाही. अतुल म्हणाला, मग काय करता चिडत नाही तर? अर्जुन, सर आणि चिडणार नाही तसं होणारच नाही. पण आता अर्जुनमध्ये खरंच खूप बदल झाला होता. तो फक्त तन्वीला जाणवत होता. आणि अतुल म्हणाला, सर बाळ ना नवरा बायकोच्या स्वभावाचं कॉम्बिनेशन असतं, किंवा मग एकाचाच त्याच्यावर जास्त प्रभाव पडतो आणि ते तसंच होतं. एकतर मॅडमसारखं होईल किंवा तुमच्यासारखं तरी. अर्जुन म्हणाला, मग तिच्यासारखंच होऊ दे, शांत कूल. पण तुझं काय? तुला कोणासारखं पाहिजे बेबी? आणि मुलगा की मुलगी? आणि अतुल म्हणाला, मी सांगून काही उपयोग आहे का? आणि कितीही सांगितलं तरी ते बायकोवरच जाणार आहे, कारण आमच्या दोघात तीच वरचढ असते. आणि दोघेही खूप हसले. आणि इकडे आता तन्वीला भेटायला रिया आणि कुणालसुद्धा आला होता. कुणालला तर संधीच हवी असते तन्वीला भेटायची, आणि ती प्रेग्नेंट असल्यापासून तर जास्तच तो तिची काळजी करायचा, वडिलांसारखी. आणि मग कालच्या प्रकाराने त्याला भेटायचं होतंच तिला, आणि म्हणून तर रियासोबत तो आला होता. अर्जुनही घरी नव्हता, त्यामुळे मनसोक्त बोलता येईल असं त्याला वाटलं. आणि कुणाल म्हणाला, तनू मला तर काल फार भीती वाटत होती अगं, तुझी फार काळजी वाटत होती. खरं तर कालच मला येऊ वाटत होतं. तन्वी म्हणाली, आय एम फाईन, नको इतकी काळजी करू. अगं पण इतक्या मुली डेंजरस असतात का गं? तन्वी म्हणाली, अरे ही काहीच नव्हती डेंजरस, याच्याही पेक्षा भयंकर असतात की मुली. अगं पण असा विनयभंगाचा आरोप वगैरे करणार होती ती अर्जुनवर. तू म्हणून त्याला वाचवलं. तो कॅमेरा लावला नसता आणि तुला जर तिच्यावर संशय नसता तर तुलासुद्धा खरं वाटलं असतं ना तिचं? अगं चक्क कपडे फाडून घेतले होते तिने स्वतःचे, आणि अर्जुनला शिक्षा मिळाली असती. काय हॉरिबल मुलगी होती, कोणत्याही थराला जाणारी पैशासाठी. तन्वी हसून म्हणाली, कुणाल माझा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे, तो कधीच असं करणार नाही. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तनू, ती त्याची एक्स गर्लफ्रेंड होती ना? माझ्यावर संशय घेऊन त्यानं मला किती त्रास दिला, आणि त्याची गर्लफ्रेंड आहे हे तुझ्यापासून लपवलं. मग तू त्याला का ओरडली नाहीस? चांगले कान पकडायचे ना त्याचे, खोटारडा कुठला. तन्वी म्हणाली, नाही रे, प्रेम करणं हा काही गुन्हा नाही, आणि तिच्यामुळेच मला इतका त्रास झाला माहीत आहे, म्हणून मी तिला शिक्षा केली. अर्जुनचा यात काहीच दोष नाही. तो आपल्यावर संशय घेत होता कारण त्याला वाटायचं की मीही या नताशासारखी त्याला सोडून जाईल की काय. एखाद्या चांगल्या प्रेमळ जीवापाड प्रेम करणाऱ्या पुरुषाला धोका देऊन त्याला तिरस्कार करायला भाग पाडणं हा गुन्हा त्या पुरुषाचा नाही तर त्या स्त्रीचा आहे, जी त्याच्या नाजूक हृदयावर वार करते, स्वार्थासाठी त्याचं हृदय पायदळी तुडवते. अर्जुन किती प्रेमळ आहे, चांगला नवरा आहे हे मला विचार ना. तिने दिलेला धोका आठवला की त्याला फार त्रास व्हायचा, आणि म्हणूनच हा त्रास मी कायमचा मिटवला. मग आता रिया, कुणाल आणि तन्वीने लंच केला. अर्जुनने सुद्धा लंच केला. कुणाल आणि रिया दुपारी 4 वाजता निघून गेले. अर्जुनसुद्धा आहुजाच्या कंपनीच्या रिन्युएशनचे काम पाहायला स्वतः गेला होता. दुपारी लंच केल्यानंतर
आणि इतक्यात पावसाला सुरुवात झाली. पाऊस पाहून तन्वीला फार आनंद झाला. आज तिला मनसोक्त पावसात चिंब भिजावंसं वाटत होतं. ती तिच्या गार्डनमध्ये गेली चप्पल काढून. लॉनवरचं गवत तिच्या पायाला गुदगुल्या करत होतं. तन्वी पावसाचं पाणी तिच्या उंजळीत घेऊन स्वतःच्याच अंगावर शिंपडत होती. हात पसरून गोल गोल फिरत होती. त्या पावसाचा आनंद घेत असताना तिला तिच्या डार्लिंग हबीची आठवण आली. आता अर्जुन जवळ असायला हवा होता असं तिला फार मनापासून वाटलं. आणि इकडे जणू काही अर्जुन सरांना तिच्या मनातलं कळालं होतं की काय. पावसाचं वातावरण पाहून त्यांनीसुद्धा गाडी आपोआप घराकडे वळवली. आणि शिवाय सकाळी ती त्याला हट्ट करत होती माझ्याजवळ थांब म्हणून. मग आज वेळेच्या अगोदर जाऊन तिला सरप्राईज द्यायचं असं त्यानं ठरवलं. आणि गाडी दारात आली. गार्डनमध्ये तिला भिजताना पाहून अर्जुननं त्याचं ब्लेझर गाडीतच काढून टाकलं. आणि इकडे तन्वी अर्जुनचाच मनात विचार करत होती. तो आता असता तर त्याला या पावसात घट्ट मिठी मारायची इच्छा होती. असं म्हणून तिने गोल फिरून डोळे झाकून मागं पाहिलं. आणि इतक्यात तिच्या खांद्यावर दोन्ही हात पडले आणि ती थांबली. आणि तिने डोळे उघडले आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. अर्जुन तिच्याकडे पाहून विलोभनीय हसत होता. तन्वी मॅडमची ही विश पूर्ण झाली होती आणि अर्जुन अलगद तिला मिठीत उचलून घेतली. तन्वीने त्याचा शर्ट घट्ट मुठीत पकडला होता आणि दुसऱ्या हाताने त्याला मिठी मारली होती. तिला तर हे खरंच वाटत नव्हतं की दुपारच्या 4 वाजता अर्जुन चक्क घरी असेल. पण तो सकाळी गेला आणि काम संपवून टाईमची बचत करून आला होता त्याच्या बायकोची सकाळची विश पूर्ण करण्यासाठी. कारण त्याला तिची प्रत्येक छोटी मोठी विश पूर्ण करायची होती. आणि आता तर तिची ही दुपारची विशसुद्धा पूर्ण झाली होती. तिनं त्याच्याकडे न मागता. आता त्या रिमझिम पावसात ते दोघेही पूर्ण भिजून चिंब झाले होते. त्यानं तिला खाली सोडलं आणि ती पुन्हा गोल गोल फिरत होती स्वतःभोवती. खूप ऑसम दिसत होती ती त्याला तर आत्ताच तिचा मोह झाला होता. त्यानं न राहून आपण बाहेर आहोत गार्डनमध्ये हे विसरून ती रोमॅन्टिक मोमेंट कॅच करत तिच्या उघड्या गळ्यावर किस केला. आणि ती खूप मोहरून गेली आणि मान बाजूला वळवत डोळे मिटून घेतले. गालात गोड हसली. अर्जुनने आणखीन 2-3 किस तिच्या उघड्या पाठीवर केले आणि ती त्याचा आवेग सहन न होऊन त्याच्यापासून दूर व्हायला लागली. त्यानं तिचा हात पकडला आणि तशीच उभी उचलून धरली. आणि पुन्हा तिनं दोन्ही हात पसरून आभाळाकडे बघत पाण्याचा वर्षाव झेलत होती. आता आपल्याला कोणी पाहिल याचंही भान नव्हतं. या लव्ह बर्ड्सना हरवून गेले होते एकमेकात. आणि तो म्हणाला, तनू लेट्स गो बेबी, नाव इनफ, आता घरात जायचं. ती त्याला मिठी मारत म्हणाली, नो, मला अजून भिजायचं आहे खूप खूप. तो म्हणाला, तनू ऐकायचं माझं, आता बास झालं ना, सर्दी होईल ना बच्चा, आजारी पडशील, बास आता, चल बरं. ती तरीही हट्ट करतच होती, नाही मला भिजू दे, खूप मस्त वाटतंय मला. आता ती लहान मुलीसारखी हट्ट करत होती आणि तो तिला घरात चल म्हणून विनवण्या करत होता. पण ती ऐकेना आणि अर्जुननं पुन्हा तिला सरळ उचलून घेतली. ती हातपाय झाडत होती. अर्जुन प्लीज सोड ना, मला भिजायचे. तनू आता गप्प बस, खूप झालं असं म्हणून त्यानं तिला दम देत बेडरूममध्ये आणून ठेवलं. दोघेही चिंब भिजले होते. दोघांनीही स्वतःचे कपडे बदलले आणि आता अर्जुन तिचे ओले केस टॉवेलने पुसत होता. ती म्हणाली, अर्जुन राहू दे ना, नको पुसू, तनू सर्दी येईल आणि प्रेग्नन्सीमध्ये आजारी पडायचं नाही. असं म्हणून त्यानं तिचे केस कोरडे करायला हेअर ड्रायर घेतला आणि तिचे केस भुरू हवेवर उडत होते. आणि ती म्हणाली, अर्जुन मला आईस्क्रीम खायचं आहे. आणि तर अर्जुन म्हणाला, तनू अगं आत्ता पावसात भिजून आलीस ना आणि लगेच आईस्क्रीम खाल्लं तर सर्दी येईल. नाही येणार, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ती खूप दंगा घालत होती. आणि आता अर्जुन म्हणाला, ओके ओके, डोंट शाउट, किती हट्ट करतेस. असं म्हणत त्यानं आईस्क्रीम ऑर्डर केलं. आणि ती म्हणाली, थँक्यू जानू, यू आर माय बेस्ट हबी, असं म्हणत त्याच्या गळ्यात पडली. आणि अर्जुन म्हणाला, मी ऑर्डर केली आहे पण अजिबात जास्त खायचं नाही, थोडंच खायचं. आणि ती गाल फुगून म्हणाली, झालं का तुझं सुरू, मग मला नको जा. आणि हाताची घडी घालून बसली. नुसती लहान मुलासारखी वागत होती. आणि अर्जुननं नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, उफ, वॉट अ नाईसी गर्ल, किती गोंधळ घालते ही आणि किती हट्टी आहेस ग तनू. ती म्हणाली, मग तू माझे लाडच करत नाही. अर्जुन म्हणाला, अच्छा जी, तो फिर ये क्या आहे, सगळे लाड तर तुझेच तर चालले आहेत, आणखी कोण आहे का इथं ज्याचे मी लाड करेन. ती म्हणाली, आहे ना तुझं छोटू टायगर, तू त्याचे लाड करतोस सगळे. अर्जुन हसून म्हणाला, पण सगळे बेनिफिट तर तुझेच आहेत ना, छोटू फक्त एक निमित्त आहे. आणि इतक्यात नोकर पार्सल घेऊन आला. अर्जुन म्हणाला, 2 बाऊल घेऊन ये. त्याने पटकन 2 बाऊल आणि चमचे आणले